नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग वेल. खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतो आहे. पहिल्यांदा तर आय एम रिअली सॉरी फॉर दिस. कारण खूप लोकांनी मला मेसेज केले, खूप जणांनी मला कॉल करून सुद्धा विचारलं की व्हिडिओ कुठे आहे, व्हिडिओ. जे लोक मला भेटायचे, माझे मित्रमंडळी भेटायचे, ते सुद्धा मला विचारत होते, समीर भाई व्हिडिओ का नाही टाकत आहे अजून. तर थोडा बिझी होतो मी, कारण मी लास्ट व्हिडिओ तुम्ही माझा बघितला असेल जिथे मी सांगितलं होतं तुम्हाला की म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी माझ्या कामावरचा. त्याच्यानंतर मी थोडा इंटरव्ह्यूमध्ये बिझी होतो इकडे तिकडे, तर मला वेळ नाही मिळाला खरं तर शूट करायला कुठे. तर त्यामुळे गेला वेळ. जवळ मला वाटतं 15 दिवस झाले असतील व्हिडिओ अपलोड केल्या, शेवटचा व्हिडिओ अपलोड केला. आता 15 दिवसानंतर आता पुढे कंटिन्यू होणार व्हिडिओ, डोंट वरी. कारण 1 हप्ता झाला आहे मला माझ्या दुसऱ्या नवीन जॉबवरती लागून. पण त्यावेळेस पण मला व्हिडिओ शूट करायला नाही मिळाला, कारण त्यावेळेला माझं नाईट शिफ्ट चालू होती 1 आठवडा पूर्ण. मागच्या शुक्रवारी ते हा शुक्रवार, म्हणजे आज पण शुक्रवारच आहे, तर पूर्ण 1 आठवडा कंप्लीट झाला आहे त्यासाठी. आणि माझी शिफ्ट जी होती ना ती होती संध्याकाळी 11 म्हणजे रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत मी सुटायचो. मग घरी 7:30पर्यंत पोचलो की मग घरी जाऊन झोपायचो. त्याच्यानंतर सगळं म्हणजे त्यामध्येच पूर्ण माझा वेळ जायचा. त्यामुळे मला कुठे शूट करायला वगैरे नाही मिळालं. आणि आत्ता माझी शिफ्ट आहे ही 4:30ची शिफ्ट आहे माझी. आणि आत्ता मला वाटतं 3:30 वाजले असतील कदाचित. 4:30 ते 1:30 असा माझा आजचा शिफ्ट टायमिंग आहे. म्हणजे आजचा तरी माहिती आहे, आता उद्या काय असेल माहीत नाही मला, कदाचित सेम असेल. काल सुट्टी होती मला, काल मी गेलो होतो माटुंग्याला मंदिरामध्ये, पण तो व्हिडिओ पण बनवायचा विचार होता, पण मी थोडा बाहेर होतो आणि तिकडूनच डायरेक्ट मी मंदिरात गेलो, त्याच्यामुळे ते पण पॉसिबल नाही झालं. पण म्हटलं ठीक आहे, तर म्हटलं आता ऑफिसला जातोच आहे तर व्हिडिओ बनवतच जातो, कारण खूप वेळ झाला व्हिडिओ अपलोड केला. पुढचे व्हिडिओ डेली तर अपलोड नाही होणार, पण प्रयत्न मी करेन की एक दिवस आड करून व्हिडिओ मी अपलोड करेन आणि करण्याचा प्रयत्न करेन. कारण जॉब सांभाळून व्हिडिओ करणं म्हणजे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणं डेली बेसिसवर पॉसिबल नाही होत. कारण व्हिडिओ शूट करणं खूप सोपं आहे, पण त्याच्यानंतरचा जो पार्ट असतो ना एडिटिंग, तो खूप हेडेक असतो, टाईम टेकिंग असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. कारण लॅपटॉपसमोर इतका वेळ बसावा लागतो ना, आणि त्यामध्ये जर तुमचं नेटवर्क कनेक्शन गेलं किंवा कमी झालं तर मग अजून प्रॉब्लेम असा आहे. मी विचार केला होता की असं समोर मी कॅमेरा लावेन इकडे गाडीच्या इथे जो माउंट असतो तिथे, आणि असं समोरून स्वतःला शूट करेन. पण त्या निघायच्या घाईमध्ये मी इथला जो माउंट असतो ना तो विसरलो घरी. पार्किंगमध्ये जेव्हा पोचलो तेव्हा लक्षात आलं माझ्या ते, कारण मी ते माउंट मी बॅग पूर्ण चेक केली, बॅगमध्ये तर नाही आहे. एक दुसरी माझी बॅग आहे ज्याच्यामध्ये माझे पूर्ण कॅमेऱ्याची ॲक्सेसरीज म्हणजे माझ्या ब्लॉगिंगची पूर्ण ॲक्सेसरीज त्या बॅगमध्ये असते. तर ती बॅग आता मला काढून त्यातलं जे मेन आहे ते ह्या बॅगेमध्ये, ऑफिसच्या बॅगमध्ये आता ठेवावं लागणार आहे मला, कारण ऑफकोर्स जाता येता ब्लॉग आपल्याला शूट करता येईल. म्हणून आता मग हेल्मेटला माउंट केला कॅमेरा आणि मग तिकडूनच आता शूट करत चाललो आहे. खूप दिवसांनी ह्या रूटने चाललो आहे. आरे रोड मी खूप टाईम झाला मी इकडून गेलेलो नाही आहे. हा मागच्या बुलेरोवाल्याला काय झालं काय माहीत नाही, मगापासून हॉर्न वाजवते, मगापासून हॉर्न. समोरून गाड्या येतात, ओव्हरटेक करणं पॉसिबल आहे का? तर मी म्हणत होतो, कारण ह्या रूटने कसं आहे, म्हणजे नाईट शिफ्ट असल्यामुळे मी सहसा नाईट असताना म्हणजे रात्री मी ह्या रस्त्यानं कधीच जात नाही. कारण हा रस्ता इतका बेकार आहे ना रात्रीच्या प्रवासासाठी. खूप असे किस्से आहेत ह्या रोडचे, त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेत. हे गाडी काय चालवत आहे समजत नाही. समोरचा इर्टिगावाला असं चालवतोय की त्याच्या पुढे फॉर्च्युनरवर आहे तो येड्यासारखा चालवतोय गाडी.
मध्ये अचानक ब्रेक मारला आणि त्याने. फायनली आता पोचलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, म्हणजे गोरेगाव चेक नाक्याच्या इथे. पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. वाजलेत किती? हा बघ, हे बघ, हे बघ. काय बोलायचं यार ह्यांना. मागून फोडून बघत नाही गाडी येतात की नाही, डायरेक्ट येऊन घुसवतात आतमध्ये. ओके, वाजलेत किती ते मी बिलकुल अजून बघितलेत नाहीत, कारण टायमात पोचणं महत्त्वाचं आहे. साडेचारचा टाईम आहे, अजून 4 पण नसतील वाजले असं माझा अंदाज आहे. नाही, 4 वाजून गेलेत. 4 वाजून 4 मिनटं झालेली आहेत. ॲक्च्युली कंपनी जी आहे ना ती आम्हाला पिकअप ड्रॉप पण देते. पिकअप ड्रॉप म्हणजे घरी गाडी येते न्यायला आणि काम झाल्यानंतर, कामावरून सुटल्यानंतर परत घरी नेऊन सुद्धा सोडते. जशी आपली कॅब असते ना तशी गाडी असते. तर ती फॅसिलिटीसुद्धा आहे. आता ती बघूया पुढे. पावसामध्ये बाईकवरून ट्रॅव्हल करण्यापेक्षा माझा असा विचार आहे की कॅबची सुविधा घ्यावी आणि तो व्हिडिओसुद्धा मी बनवेन लवकरात लवकर. कारण आमच्या ट्रेनिंगमधले बरेच जण आहेत ना ते येत आहेत आता कॅबने, कारण त्यांना गरज होती. त्यांच्याकडे काहीच ट्रान्सपोर्ट मोड नव्हता. त्यांना रिक्षा करून तरी यावं लागत होतं, नाहीतर ट्रेन, बस याच्यामध्ये त्यांचा टाईम आणि पैसा खूप जायचा. त्याच्यामुळे त्यांनी थोडी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ते करून घेतलं. माझंसुद्धा टाकलं आहे मी, प्रोसेसमध्ये आहे. लवकरच मला माझी ती पण ID बनेल. एक ॲप्लिकेशन असतं, त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ते ID वगैरे टाकावे लागते आणि कॉन्टॅक्ट नंबर माझा. ते एकदा ॲक्टिवेट झालं की मग मी स्वतः गाडी डायरेक्ट बुक करू शकतो. जशी आपण ओला उबरवरती करतो ना, सेम तसंच असतं. पण तुमचा जो ड्रॉप आहे तो फिक्स असतो. तिथूनच गाडी येणार आणि फक्त तुमचं टायमिंग तिथे सेट करावं लागतं. तुम्हाला कोणत्या टायमिंगला गाडी पाहिजे त्या टायमिंगला तिथे गाडी हजर राहते तुमच्या लोकेशनला. मला अजून डीपली त्याबद्दल नाही माहिती आहे. जेव्हा तो ॲप्लिकेशन मी व्यवस्थित यूज करेन तेव्हा मी अजून सांगेन. आणि ऑफकोर्स जेव्हा मला कॅब सर्विस मिळेल प्रॉपर तेव्हा त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की बनवेन मी. आता लेट होत चाललेलो आहे मी, तर लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करतो आहे. कारण फक्त 15 मिनटं आहेत माझ्या हातामध्ये तिथे पोचण्यासाठी. ऑलमोस्ट 4:15 झालेले आहेत. पुढे जाऊन मॅप लावतो मी तिकडच्या लोकेशनचा. त्या मोबाईलवरती नाही लावत आहे. आता तो मोबाईल खिशामध्ये ठेवेन आणि ह्या मोबाईलमध्येच मॅप लावतो. ओके, ऑलमोस्ट 2 किलोमीटर दाखवत आहे मला वाटतं इथून. स्टार्ट डायरेक्शनवरती नाही, डायरेक्ट स्टार्टच करतो. 32 मिनटं दाखवत आहेत. 32 मिनिट वॉकिंग. अच्छा, वॉकिंग त्याच्यावरती ना चालण्याचा होता, वॉकिंगचा हे होता, त्याच्यामुळे 32 मिनटं दाखवत होता. तर म्हटलं फक्त 2 किलोमीटर दाखवत आहे आणि 32 मिनटं कसं. ओके, स्टार्ट. मॅप ऑन केला आहे आणि डन. 8 मिनटं दाखवत आहे, म्हणजे 10 ते 12 मिनटं पकडून चालू आपण. ह्या मोबाईलला आतमध्ये ठेवतो. ओके, 2.4 किलोमीटर. लेट्स गो. हा आता ज्या रूटने चाललो आहे ना, हा सुद्धा माझ्या पहिल्या ऑफिसचाच रूट आहे.
त्याच्याहून थोडं जरा पुढे आहे मी म्हणेन, 1-1 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर थोडं पुढे आहे, पुढच्या साईडला आहे ऑफिस ते. कारण जी आठवडाभर ट्रेनिंग चालत होती ना ती मागे गेलं त्याचं ऑफिस. ते गोरेगावमध्ये येतं. आता आपण malaड चिंचोली बंदरच्या इथे ऑलमोस्ट आहोत आणि अजून त्याच्या पुढे आता जे पुढचं ऑफिस आहे किंवा पुढचं माझ्या ऑफिसचं लोकेशन आहे ते malaडच्या थोडंसं पुढे आहे. कांदिवली आणि malaडच्या बरोबर सीमेवरतीच आहे ते. हा जो सिग्नल आहे ना हा माझ्या ऑफिसच्या इथला चिंचोली बंदरचा सिग्नल आहे. इथून लेफ्ट घेतला की माझं ऑफिस, म्हणजे पहिलं जुनं ऑफिस. आणि आपल्याला हा सिग्नल क्रॉस करून पुढे जायचं आहे अजून जवळजवळ 2 किलोमीटर. बापरे, म्हणजे पहिल्या ऑफिसपासून 2 किलोमीटर लांब. बघा हा रोड जो आतमध्ये जातो टँगो जे रेस्टॉरंट आहे, तिथून लेफ्ट मारला की पहिलं ऑफिस, जुनं ऑफिस. आणि तिथून लेफ्ट न मारता समोर गेला की आता आपल्या नवीन ऑफिसकडे. कमॉन, 1-1 मिनिट मोजतोय आता मी इथून. लेफ्ट मारल्यानंतर अच्छा मिळाला ऑफिस मिळालेलं आहे. हे आपलं ऑफिस आहे इकडे. SP, लेट्स गो. आता आपल्याला पहिल्यांदा ID कार्ड काढावं लागतं असं वाटतं. न्यू जॉईनी आहे त्यांना सांगतो. ID कार्ड तिकडेच मिळालं आम्हाला, फोटो वगैरे लावून, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हाँ 2 नंबर गेट, ठीक है, थैंक यू. अच्छा 2 नंबर गेटवरून जावं लागणार आहे. ID कार्ड ओके इथेच ठेवतो. पडेल ID कार्ड, पडलं तर परत प्रॉब्लेम. म्हणजे आतमध्ये अलाउड आहे 2 नंबर गेट. 2 नंबर गेट कुठून आहे बघावा लागतोय. दोन नंबर गेट कुठे आला? आईच्या गावात. हा खूपच लांब आलोय मी इकडे. लेट्स सी. इकडून घेऊन परत हा एक लेफ्ट मारावा लागतो असं वाटतं मला. आणि पुढे एंट्री. माझा मित्र कॉल करतोय. नाही इकडे सुद्धा नाही आहे, इथून सुद्धा नाही आहे, इथे बंद आहे. चला पुढे जाऊया, दुसरीकडे जाऊया. हो हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अरे यार, ID कार्ड हातात ठेवण्यापेक्षा चालवायला भेटत नाही प्रॉपर, मला गळ्यामध्ये घालतो. ठीक आहे. हा वाला ओके. हा गेट नंबर 2. ग्रेट. SP एन्क्लेव्ह. गॉट इट. मिळालेलं आहे. इथून एंट्री. आता आतमध्ये आता पार्क कुठे करायची गाडी ते बघावं लागतंय. SP हाऊस. अच्छा तिथे लिहिलेलं होतं समोर जाऊन हा लेफ्ट मारा. एन्व्हायरमेंट छान आहे ऑफिसचा, मस्त आहे ना. रोड मस्त वाटतं असं वॉकिंगसाठी पण छान रोड आहे, एकदम शांत, आजूबाजूला झाडं आहेत. व्हेरी नाईस. SP ये SP एन्क्लेव्ह.
ट्रेनिंग है, पार्किंग का कहाँ पे करनी है बाइक? ओके, थैंक यू सो मच। ओके, थैंक यू। बाइक का एंट्री कर दो। ठीक है, ठीक है। ये देखो आपके बंदे आए हैं। हाँ 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 हाँ। B2 में आप गाड़ी लेके जाइए। हाँ। बेसमेंट 2 में गाड़ी खड़ा है। यहाँ से जाना है क्या? यहाँ से लिफ्ट। ये एंट्री है ना नीचे? B1 छोड़ के B2 में गाड़ी लगा के वहाँ पे लिफ्ट है। अच्छा। वहाँ पे आप ग्राउंड फ्लोर पे आइए, सामने रिसेप्शन रहेगा। ठीक है। वहाँ पे आपको आना है। हाँ। तो एक्सेस मिलेगा आपको। अच्छा अच्छा अच्छा, ठीक है ठीक है, थँक यू। परफेक्ट। चला, इथून जाऊन B2 मध्ये जायचं आहे बोलला सिक्युरिटी। सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की पार्किंग आहे, कारण ज्या मागच्या बिल्डिंगमध्ये आम्ही होतो ना एक आठवडा, अरे बापरे, आता B2 कुठे शोधू? 2 रस्ते आहेत पार्किंग। अच्छा, इकडे B2 म्हणजे बेसमेंट 2। अच्छा, म्हणजे मला अजून खाली जावं लागणार। 2 बेसमेंट आहेत तरी B2 म्हणजे मी थोडं विचार करायला लागलो। आता तो वाला पहिला बेसमेंट होता, आता हा जो रोड चाललाय मला वाटतं हा जो रस्ता झाला बेसमेंट 2 ला। ओ व्हेरी गुड, पार्किंग B2। अच्छा, पुढे लिहिलेलं होतं। दॅट्स ग्रेट। आणि आता इथे कुठेतरी लावावी लागते मला गाडी। ट्राय करतो की लिफ्टच्या जवळपासच लावतो। ओके, दिस साइड लिफ्ट। अच्छा, ही इथे लिफ्ट आहे। लिफ्ट इथे लिहिलं आहे, त्याच्यामुळे बेसमेंटची लिफ्ट आहे। गाडी कुठे लावू? गाडी 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 इथे जागा होती यार, पण याची गाडी मागे घेतो, किंवा ही गाडी जरा सरळ करून इथे जागा बनवू शकतो ना। ओके बेटा, R15 आहे, पण R15 जितकी, अरे बाबा गाडी सर्व्हिसिंग केलेली नाही वाटते याची, एकदम आवाज द्यायला लागले। ओके, R15 जितकी वाटते तितकी पण जड नाही आहे यार, एकदम हलकी आहे। तर माझी गाडी इथे लावतो। ग्रेट। तर वाजलेत किती तुम्हाला दाखवतो, 4:31 झाली आणि माझा मित्र कॉल करत होता जो ट्रेनिंगमध्ये माझ्यासोबत असतो तो। चला पटापट माझं हेल्मेट पण काढून घेतो। ओके फायनली पोचलो पार्किंगमध्ये। लाईट थोडी कमी आहे इथे, त्याच्यामुळे पूर्ण काळा काळा दिसत असेल, तसं मी काळाच आहे, त्याच्यामध्ये काय होतं मध्ये अजून काळा। पार्किंगला पोचलो आता पटापट वरती जातो लिफ्टने, आणि वरती शूट करायला ऑफकोर्स नाही मिळणार। हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आणि आता वरती जातो ऑफिसमध्ये। मित्राला कॉल करतो, त्याला विचारतो कितव्या फ्लोअरला यायचं, कोणता ट्रेनिंग रूम आहे वगैरे सर्व। आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपला व्हिडिओ बघत राहा।